श्वास घेते तेथे वास्तू दोष दूर होतात. गायीमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. ज्या ठिकाणी माता गाय आनंदाने चरायला लागते त्या ठिकाणी देवी देवता फुलांचा वर्षाव करतात. माता गायीच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे. गायीच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गायीची आरती केली जाते. जो व्यक्ती गायी मातेची पूजा करतो आणि त्याच्यावर येणारी सर्व संकटे दूर करतो. मातेच्या गायीच्या खुरामध्ये सर्पदेवता वास करते. माता गाय जेथे फिरते तेथे साप व विंचू येत नाहीत. गायीच्या शेणात देवी लक्ष्मी वास करते. मातेच्या मूत्रात गंगा वास करते. घर, दुकान, मंदिर परिसरात रोज शेणाचा धूप केल्याने वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. गायीच्या एका डोळ्यात सूर्य वास करतो आणि दुसऱ्या डोळ्यात चंद्रदेव वास करतो. गाय ही या पृथ्वीवरची खरी देवता आहे. माता गाय अन्नपूर्णा देवी कमनेल आहे. इच्छा पूर्ण होणार आहे. मातेच्या गायीच्या दुधात सोन्याचे घटक आढळतात ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमी होते. हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात. जर एखाद्या व्यक्तीला वाईट नजर असेल तर ती गायीच्या शेपटीने धूळ खाल्ल्याने वाईट नजर दूर होते. माता गायीच्या पाठीवर एक उंच कुबड असतो. त्या कुबड्यात सूर्यकेतू नाडी आहे. रोज सकाळी गायीच्या कुबड्यावर अर्धा तास हात चोळल्याने रोग बरे होतात. गायीचे दूध हे अमृत आहे. गाय ही धर्माची धुरा आहे. गायशिवाय धर्माची कल्पनाही करता येत नाही. गाय ही जगाची माता आहे. गाय हे पृथ्वी मातेचे रूप आहे. माता गाय ही सर्वव्यापी आणि सर्वव्यापी आहे. देव आणि वेदांची पूजा गायीशिवाय अपूर्ण आहे. एका मातेच्या गायीला चारा दिल्याने 33 कोटी देवी देवतांना अन्नदान केले जाते. गायीपासून मानवाचे वंश स्थापन झाले. गाय हे 14 रत्नांपैकी एक आहे. माता गाय हे आई भवानीचे प्रत्यक्ष रूप आहे. मातेच्या पंचगव्याशिवाय पूजा आणि हवन यशस्वी होत नाही. गायीचे दूध, तूप, लोणी, दही, शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे. जो घरी आई गाय ठेवतो आणि तिची सेवा करतो तो आनंदी आध्यात्मिक जीवन जगतो. तो अकाली मरत नाही. जी व्यक्ती मनाने आणि संपत्तीने गायीची सेवा करते, मातेचे शेपूट धरून तो त्वरण पार करतो, त्यांना गौ लोकधाममध्ये निवास मिळतो. शेणापासून इंधन तयार केले जाते. माता गायची पूजा सर्व देवी देवता आणि मानव करतात. इष्टदेव आहे. साकेत स्वर्ग हे इंद्रलोक गौ लोकधाम पेक्षा वरचे स्थान आहे. गायीशिवाय जगाची निर्मिती अपूर्ण आहे. मातेतील दैवी शक्तीमुळे संसाराचा समतोल राखला जातो. मातेच्या गायीच्या संततीने जमीन नांगरून केलेली शेती ही सर्वोत्तम शेती आहे. गाय ही आई आहे जी आयुष्यभर दूध देते. गायीला मातेपेक्षा वरचा दर्जा दिला आहे. गाय मातेचे निवासस्थान तीर्थक्षेत्र बनते. गाय मातेच्या सेवेची प्रदक्षिणा केल्याने सर्व तीर्थक्षेत्रांच्या पुण्यांचा लाभ होतो. ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असते त्यांनी तळहातात गूळ ठेवावा आणि गायीची जीभ चाटली पाहिजे. मातेच्या गायीच्या तळहातावर ठेवलेला गूळ चाटल्याने झोपलेल्या व्यक्तीची भाग्यरेषा उघडते. मातेच्या 4 पायांच्या मध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो. माता गाय आनंदाने श्वास घेते. ती निघून जाते. तिथून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते ज्यामुळे वातावरण शुद्ध होते. महान विद्वान आणि धर्माचे रक्षक गोकर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला. देवतांनी या पृथ्वीतलावर केवळ गायीची सेवा करण्यासाठी अवतार घेतला आहे. माता गाय वासराला जन्म देते तेव्हा वंध्यत्व नसलेल्या स्त्रीला पहिले दूध पाजल्याने तिचे वंध्यत्व दूर होते. निरोगी मातेचे गोमूत्र रोज 2 तोळे 7 पट कपड्यात गाळून सेगत केल्यास सर्व रोग बरे होतात. माता गाय ज्याकडे प्रेमळ नजरेने पाहते तिला तिचा आशीर्वाद मिळतो. गाय हे जगाचे जीवन आहे. काळ्या गायीची पूजा केल्याने 9 ग्रह शांत राहतात. जो गायीची पूजा काळजीपूर्वक आणि धार्मिक रीतीने करतो त्याला शत्रूच्या दुष्कृत्यांपासून मुक्ती मिळते. गाय धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे सर्व गुणांनी समृद्ध आहे. गाय हे चालते मंदिर आहे. आपल्या सनातन धर्मात 33 कोटी देवी देवता आहेत. आपण 33 कोटी देवी देवतांच्या मंदिरात रोज जाऊन त्यांचे दर्शन घेऊ शकत नाही. पण मातेच्या दर्शनाने आपण सर्व देवी देवतांचे दर्शन घेऊ शकतो. एखादे शुभ कार्य रखडले असेल आणि वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर ते गायीच्या कानात कुजबुजवा म्हणजे अडकलेले काम पूर्ण होईल.
ज्या व्यक्तीला गौ लोकधर्मात मोक्ष हवा असेल त्याने गाय व्रत करावी. गाय ही सर्व सुखाची दाता आहे. अरे आई, तू अनंत आहेस. तुझे गुण अनंत आहेत. तुझ्या गुणांची स्तुती करण्याची हिंमत माझ्यात नाही.